नमस्कार मित्र मैत्रिणींनो. उठताना बसताना गुडघे दुखणे, हाडातून कटकट आवाज येणे किंवा दिवसभर शरीरात थकवा जाणवणे ही लक्षणे शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याची आहेत. आज आपण अशा 18 घरगुती पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे शरीरातील कॅल्शियम नैसर्गिकरित्या झपाट्याने वाढवतील. चला तर मग जाणून घेऊया. टिप नंबर 1. पांढरे तीळ. कॅल्शियमच्या बाबतीत तीळ सर्वात उत्तम आहेत. एका चमचा तिळातून भरपूर कॅल्शियम मिळते. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात रोज 1 चमचा तीळ भाजून खावे. टिप नंबर 2. जिरे. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या जिऱ्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप चांगले असते. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे उकळून ते पाणी गाळून पिल्याने शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते. टिप नंबर 3. सुके अंजीर. अंजिरामध्ये कॅल्शियम सोबतच लोह, आयरन भरपूर असते. रोज रात्री 2 अंजीर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावे. टिप नंबर 4. कढीपत्ता. अनेकांना माहीत नसते पण कढीपत्त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. जेवणात कढीपत्ता न फेकता तो चावून खावा किंवा त्याची चटणी बनवून खावी. टिप नंबर 5. खजूर. खजूर खाल्ल्याने शरीराला फक्त कॅल्शियमच मिळत नाही तर भरपूर लोह, आयरन आणि ऊर्जाही मिळते. रोज सकाळी किंवा दुपारच्या वेळी 3 ते 4 खजूर खाणे हाडांच्या मजबूतीसाठी खूप फायदेशीर आहे. टिप नंबर 6. मखाना. मखाना हा कॅल्शियमचा एक उत्तम आणि हलका स्रोत आहे. थोडेसे तूप टाकून मखाने हलके भाजून स्नॅक्स म्हणून खाल्ल्याने सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो. टिप नंबर 7. खसखस. 1 चमचा खसखशीमध्ये शरीराला आवश्यक असणारे भरपूर कॅल्शियम असते. रात्री खसखस दुधात उकळून पिल्याने सांधेदुखी कमी होते. टिप नंबर 8. सोयाबीन. शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा एक उत्तम पर्याय आहे. सोयाबीनची भाजी किंवा सोया मिल्क शरीरातील कॅल्शियमची कमतरता झटपट भरून काढते. टिप नंबर 9. जवस. अळशी. जवसामध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. रोज अर्धा चमचा जवसची चटणी किंवा पावडर खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. टिप नंबर 10. नाचणी. धान्यामध्ये नाचणी सर्वात जास्त कॅल्शियम असते. आठवड्यातून 2दा नाचणीची भाकरी किंवा सकाळी नाचणीची पेस्ट पिणे हाडांसाठी अमृत मानले जाते. टिप नंबर 11. केळी. केळी हे केवळ पोट भरण्यासाठी नाही तर हाडांसाठी उत्तम आहे. यात कॅल्शियम सोबत मॅग्नेशियम असते जे हाडांना मदत करते. रोज आरोग्यासाठी उत्तम आहे. टिप नंबर 12. दूध. दूध हा कॅल्शियमचा पारंपरिक स्रोत आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध पिल्याने हाडे मजबूत होतात आणि झोप चांगली येते. टिप नंबर 13. दही. ज्यांना दूध पचत नाही त्यांच्यासाठी दही उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणात 1 वाटी ताजे दही खाल्ल्याने शरीराला चांगले कॅल्शियम मिळते. टिप नंबर 14. पनीर. दुग्धजन्य पदार्थांमध्ये पनीर हा कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. आहारात पनीरचा समावेश केल्याने स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत होतात. टिप नंबर 15. बदाम. सुक्या मेव्यांमध्ये बदाम सर्वाधिक कॅल्शियम असते. रोज 5 ते 6 बदाम रात्री भिजवून सकाळी त्याची टरफले काढून खावीत.
टिप नंबर 16. सोयाबीन. शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा एक उत्तम पर्याय आहे. सोयाबीनची भाजी किंवा सोया मिल्क शरीरातील कॅल्शियमची कमतरता झटपट भरून काढते. टिप नंबर 17. अक्रोड. अक्रोडमध्ये कॅल्शियम सोबत ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. रोज 2 अक्रोड खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 18. भेंडी. भेंडीमध्ये कॅल्शियम तर असतेच, पण त्यातील चिकटपणा सांध्यांमधील ग्रीस वाढवण्यासाठी खूप मदत करतो. मित्रांनो, तुम्ही हे पदार्थ कितीही खाल्ले तरी जोपर्यंत शरीरात व्हिटॅमिन डी नसेल तोपर्यंत शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात नक्की बसा. तर मित्रांनो, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी निसर्गाने दिलेल्या या 18 पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करणे हा एक उत्तम आणि नैसर्गिक मार्ग आहे. जर आपण योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने या गोष्टी खाल्ल्या तर शरीरातील कॅल्शियमची पातळी नैसर्गिकरित्या उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल. शरीरातील कॅल्शियम टिकवण्यासाठी या गोष्टी टाळा. 1. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते. जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिल्याने शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे बाहेर निघून जाते. त्यामुळे दिवसातून 2 कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. टिप नंबर 2. जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते आणि हाडांची घनता कमी होते. टिप नंबर 3. जेवणात किंवा वरून जास्त मीठ खाल्ल्याने मीठ शरीरातील कॅल्शियम शोषून घेते आणि ते हाडांमधून काही कमी होऊ लागते. पॅकेट बंद चिप्स, फरसाण किंवा अति खारट पदार्थ खाणे कमी करा. टिप नंबर 4. कोणत्याही प्रकारचे व्यसन शरीराची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करते, ज्यामुळे तरुण वयात सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.